मी वैजनाथ वंगडे मानगंगा ब्रह्मदिंडीचा प्रमुख म्हणून माझ्यासोबत 6-7 सदस्यांनी 15 दिवसाचा आणि 165 किलोमीटरचा मान नदीच्या उगमापासून ते पंढरपूरच्या संगमापर्यंत पायी प्रवास केला आणि मान नदीचे नेमके काय अवस्था आहे याची पाहणी केली। आमच्याकडं प्रत्येक विषयाचे सदस्य वेगवेगळे होते। प्रत्येकाने आपापल्या विषयाचा मनापासून अभ्यास केला। त्यामध्ये विजय जाधव, प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी, प्राध्यापक अशोक शिंदे, कृषी अधिकारी संभाजी माळी इत्यादीसह 7 जणांनी प्रत्येक विषयाचा अभ्यास करून आम्ही मान नदीच्या समस्या आणि त्यावर करता येणारे उपाय यासाठी गेले 5 वर्षापासून अभ्यास करतोय आणि या मान नदीचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने केलं जाईल याविषयीचा एक अहवाल तयार करून आम्ही शासनापर्यंत पोहोचवला होता। परंतु आज अखेर त्याची कोणीही दखल घेतलेली नव्हती। परंतु सातारा येथे असणारे जिल्हाधिकारी माननीय रामास्वामी यांनी या विषयाची दखल घेऊन सातारा जिल्ह्यातल्या मानदेवडी येथे 15 दिवसापूर्वीच मीटिंग आयोजित केली होती। सातारा जिल्ह्यातले सर्व अधिकारी, समाज कार्यकर्ते आणि आमच्या मानदिंडीचे सदस्य यांना निमंत्रित करून मान नदी पुनरुज्जीवन करण्याच्या संदर्भात काय करता येईल याचा विचारविनिमय त्या सहविचार सभेमध्ये झाला आणि त्याचा अहवाल त्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला होता। त्याप्रमाणे विभागीय आयुक्त माननीय प्रभाकर देशमुख यांनी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यापर्यंत हा संदेश पोहोचवला होता। त्या अनुषंगानं या मान नदीचा प्रवास सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये असून सोलापूर जिल्ह्यात त्याचं जास्त अंतर आहे मान नदीचं आणि त्यातल्या त्यात सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही नदी वाहते। म्हणून सांगोला तालुक्यातून या कामाला सुरुवात करावी असे एक अपेक्षित होतं आणि त्या अनुषंगानं सांगोल्यामध्ये एक सहविचार सभा आयोजित केलेली होती। त्यांच्या संयोजकांनी या विषयावरती मात्र कुठेही वाव या सभेमध्ये झाला नाही। त्याच्याबद्दल आमच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती। वास्तविक पाहता मान नदी पुनरुज्जीवन या विषयावर सांगोला तालुक्यात जास्त विचार व्हायला पाहिजे होता, परंतु कालच्या सहविचार सभेमध्ये मान नदी पुनरुज्जीवनाचा विषय कुठेही न येऊ देता त्यांनी म्हणजे दुसरेच विषय चर्चिले गेले। वास्तविक पाहता आम्ही संयोजकांना विनंती केली की मान नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल, आजचं मान नदीचं वास्तव आणि त्या पुनरुज्जीवनाकरता करता येणारे उपाय याच्यावरती विषय मांडू द्यावा अशी विनंती करूनही त्याने हा विषय न मांडू दिला नसल्याने आमचे समिती सदस्य नाराज झाले आणि त्यांनी या सभेच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केलेली होती। वास्तविक पाहता मान नदीचं पुनरुज्जीवन मूळ पहिल्यांदा मान नदीवर जे 33 बंधारे बांधले गेले 165 किलोमीटरमध्ये, ते बंधाऱ्याची भौगोलिक आणि तांत्रिक चुकीची परिस्थिती झाल्यामुळं हे बंधारे जवळजवळ फेल गेले आहेत। परंतु त्यातूनही सुधारणा करायची म्हणलं तर बंधाऱ्याचे मधले 6 ते 8 दरवाजे स्वयंचलित करणं गरजेचं आहे। मान नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याचे दरवाजे हे वेळी अवेळी बसवले जात असल्यामुळे मान नदीच्या बंधाऱ्यामध्ये गाळ साचलेला आहे। त्या गाळावरती झाडं झुडपं उगवल्यामुळे बंधाऱ्याची जी पाणी साठा क्षमता होती ती 50% आलेली आहे। वास्तविक या बंधाऱ्याची पाणी साठा क्षमता 76 MCFT पासून ते 81 MCFT पर्यंतचे आहेत। हे 80 MCFT पाणी साठा म्हणजे 228 कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो, परंतु हे बंधारे आता सध्या निम्म्यावरती म्हणजे 114 कोटी लिटर पाणी साठ्यावरती आले आहेत आणि 114 कोटी लिटर पाणी साठा मृत झालेला आहे गाळामुळे। तर ही गाळ काढण्याची आवश्यकता आहे। शासनाला आमची विनंती आहे, तुम्ही एक शेततळे काढायसाठी 5.5 लाख रुपये अनुदान देता। या शेततळ्याची लांबी 150 फूट, रुंदी 150 फूट आणि खोली 10 फूट असते आणि या शेततळ्यामध्ये 1 कोटी लिटरच पाणी साठू शकतं। 4 ते 5 शेतकऱ्यांनाच याचा फायदा होऊ शकतो। परंतु ह्या बंधाऱ्यातला गाळ काढला 5 ते 10 लाख रुपये खर्च केले तर 100 कोटी लिटरहून अधिक पाणी साठा उपलब्ध होऊ शकतो। याचा शासनाने वेळीच विचार करण्याची गरज आहे। वास्तविक पाहता मान नदीचं पात्र हे पूर्वीप्रमाणे त्याचं क्षेत्र आज सुरक्षित नाही। शेतकऱ्यांचे अतिक्रमणे हटवून ते नदीचं क्षेत्र निश्चित करून नदीतला गाळ बाजूला उचलून काढला पाहिजे आणि दोन्ही काठावरती तो गाळ भरून
त्यावरती वृक्ष लागवड केली पाहिजे. दरवर्षी रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली जाते, परंतु ते वृक्ष टिकत नाहीत. परंतु नदीकाठी तुम्ही फक्त चिंच आणि करंज या जातीची झाडं लावली पाहिजे, जेणेकरून 7-8 वर्षानंतर गरीब शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन चालू होईल आणि झाडेही सुरक्षित राहू शकतील. परंतु या नदीचे दोन्ही काठावरची झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. वृक्ष लागवड इतरत्र करण्यापेक्षा नदीच्या काठावर करावी. मान नदीची लांबी 165 किलोमीटर आहे. दोन्ही बाजू मोजल्या तर 330 किलोमीटरवर ही झाडे लागवड करू शकता. कोरडा नदीची लांबी 42 किलोमीटर आहे. 42 दूनी 84 किलोमीटरवरती ही झाडे लागवड करू शकता. आफ्रिका नदीची लांबी 27 किलोमीटर आहे. 27 दूनी 54 किलोमीटरवरती वृक्ष लागवड करू शकता. आणि आफ्रिका आणि